कंत्राटदार ची नियुक्ती झालेली होती. प्रत्यक्षामध्ये काम मात्र काही सुरू झालेलं नव्हतं. आणि मग जेव्हा मी पूर्ण त्याचा राऊंड घेतला आणि सुरुवातीला बघायला सुरुवात केली, कुठल्याही प्रकल्पामध्ये पहिल्यांदा बघावं लागतं की करायचं काय आहे आपल्याला, आणि मग त्या प्रकल्पाची जागा, ज्याला राईट ऑफ वे म्हणतात, ती तिथे उपलब्ध आहे का. जागा उपलब्ध न होण्याची अनेक कारणं मुंबईसारख्या शहरांमध्ये प्रामुख्याने असतात. कारण ज्या शासकीय जागा असतात, ज्या प्रकल्पांसाठी डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये राखून ठेवलेल्या असतात, त्याच्यावर बहुतेक वेळा अतिक्रमण असतात. आणि खाजगी जागा असतात ते इतक्या मौल्यवान असतात, इतक्या व्हॅल्युएबल असतात की त्यांचं संपादन करणं हे कठीण काम असतं. कारण मूळ मालकाला सुद्धा पैसे मिळाले तरी ती देण्याची तयारी नसते, कारण त्याला भविष्यामध्ये त्याची जे मूल्य असतं ते दिसत असतं, त्याची ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट त्याला दिसत असते, खूप मिळणार असतो. दुसरं असतं की बऱ्याचशा जागा ह्या विविध शासकीय विभागांच्या, म्हणजे नुसत्याच राज्य शासनाच्या नाही, राज्य शासनाच्या ज्या काही संस्था असतात त्यांच्या असतात, आणि विशेषतः केंद्र सरकारच्या अनेक मंत्रालयांच्या जागा असतात. आणि जितका रस्ता मोठा तेवढ्या ह्याच्यामध्ये अशा विविध प्रकारच्या जागांचं प्रमाण जास्त. ह्याशिवाय या प्रकल्पामध्ये जर आपण बघितलं तर ते क्रीक क्रॉस करावी लागते, खाडी क्रॉस करावी लागते. खाडी असते तिथे वेगवेगळ्या परवानग्या येतात. आपल्याकडे मुंबईमध्ये कोस्टल झोन रेग्युलेशन ॲक्ट लागू होतो, कारण आपण समुद्राच्या जवळ राहतो. ह्याच्यासाठी केंद्रीय मंत्रालयाच्या परवानग्या लागतात. जिथं खाडी असते त्याच्या जवळपास हे मँग्रोव्ज असतात, त्याला प्रोटेक्टेड फॉरेस्टचा दर्जा आहे, संरक्षित वनांचा दर्जा आहे कांदळ वनांना. त्यामुळे त्याच्यासाठी वेगळ्या परवानग्या वनविभागाच्या घ्याव्या लागतात. शिवाय हायकोर्टाकडून त्याची परवानगी घ्यावी लागते, कारण हायकोर्ट ऑब्झर्व्ह करतं. मला सांगा किती परवानग्या घ्याव्या लागतात अशा, म्हणजे आता त्यांची गणती करणं सुद्धा कठीण आहे. आणि विशेषतः या प्रकल्पात असं झालं होतं की ह्याच्यामध्ये RCF जे आहे आपलं, त्याची म्हणजे पेट्रोलियम मंत्रालयाची जागा त्याच्यामध्ये होती. BARC असल्यामुळं त्या मंत्रालयाची जागा त्याच्यामध्ये होती, ॲटॉमिक एनर्जीची जागा होती. BARC हे एक आपलं संरक्षित अशी जागा आहे, आणि त्यांच्या जवळची टेकडी आपल्याला त्याच्यातून त्याचे भुयारी बोगदे काढायचे होते. त्यामुळे ती जागा, त्यांची जे कंपाऊंड वॉल आहे ती मागं सरकून आम्हाला ते घ्यायचं होतं. ह्या सगळ्या कस्टम आणि सेंट्रल एक्साईज या डिपार्टमेंटची जागा होती, वन खात्याची परवानगी होती, CRZची परवानगी होती. त्यामुळे हे सगळं ह्याचं नियोजन करावं लागलं आल्या. मग ते करत असताना कुठे कुठे अडचणी आहेत, ज्याला आपण जिथे शू पिंच करतो अशा सगळे पॉईंट्स जे असतात, म्हणजे आपण नियोजनाचा मुद्दा म्हणला, हे सगळं आधी करावं लागतं. मग आमच्या टीममध्ये जे लोक कुठली गोष्ट करण्यात त्यांचं कौशल्य आहे हे आयडेंटिफाय करावं लागतं. मग त्यांना ती जबाबदारी द्यावी लागते. याशिवाय कॉन्ट्रॅक्टर जे असतात त्यांचेसुद्धा रिसोर्स मॅनेजमेंट करावी लागते, कारण अनेक वेळेला कॉन्ट्रॅक्टर येतात पण आम्ही त्यांना राईट ऑफ वे देऊ शकत नाही. त्यामुळे त्यांची जी रोखता असते, त्यांचा जो कॅश फ्लो असतो त्याच्यावरती परिणाम होतो. ज्या वेळेला त्यांच्याकडे सगळे इक्विपमेंट्स असतात त्यावेळेला आम्ही त्यांना जागा देऊ शकत नाही. मग त्या गोष्टी ते डिमोबिलाइज करतात इक्विपमेंट. जेव्हा आम्ही जागा देतो तेव्हा त्यांना ते सगळं परत आणावं लागतं. या सर्व गोष्टी कराव्या लागतात. ईस्टर्न फ्रीवेचा पुढचा भाग हा मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेमधून जातो. ती पण एक केंद्र सरकारची संस्था आहे, त्यामुळे त्यांच्या परवानग्या बऱ्याचशा दिल्लीमध्ये असतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला या प्रत्येकाशी त्यांचं संवाद साधणे, त्यांना आपला प्रकल्प हे पटवून देणे, म्हणजे कुठलीही गोष्ट अशी कुठल्याही लहरीवरती सोडायची नाही, प्रत्येकावर आपला कंट्रोल असला पाहिजे. अशा ह्याच्यातून जर केलं, मग वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जे काही आमचे चांगले संबंध असतात त्यांचा वापर करून त्यांना हे कन्व्हिन्स करून, मग त्यांची जी लोअर ब्युरोक्रेसी असते तिलाही कन्व्हिन्स करणं, ह्या गोष्टी कराव्या लागतात. आणि राजकारणी दोन्ही असतात. राजकारण्यांच्या म्हणजे आपल्याकडे राजकारण्यांबद्दल गैरसमज थोडे जास्त असतात, पण अशा प्रकल्पांमध्ये अनेक वेळा राजकारण्यांचं खूप मदत होते. याचं कारण आहे की कारण विकासाला विरोध नसतोच, त्यांचाही नसतो, कारण त्यांना त्याचा इनडायरेक्टली अप्रत्यक्षपणे निवडणुकीमध्ये फायदा होणार असतो. त्यामुळे कुणीही असं म्हणत नाही की प्रकल्प करू नका. परंतु या प्रकल्पामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं, जवळजवळ 4 ते 5 हजार कुटुंबांना विस्थापित करायचं होतं. आणि हे विस्थापन कुठे करायचं बरं, ह्यातल्या आपल्याकडे एक पुनर्वसनाचं धोरण आहे. त्यामुळे लोकांना आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून सुद्धा जरी हे एन्क्रोचर्स असले तरी सुद्धा त्यांना आपल्याला संरक्षण देणं, त्यांच्यासाठी घरं उपलब्ध करून देणं. इथे जर बघितलं तर अशा प्रकारची झोपडपट्टी या पूर्ण प्रकल्प, म्हणजे आज जिथे आपण हे भुयारी बोगदे बघतो तिथं पूर्ण झोपडपट्टी होती, आणि ते थोडीशी टेकडी होती. ती झोपडपट्टीचं पुनर्वसन करून ती टेकडी आम्हाला खालीपर्यंत खणावी लागली आणि मग ते बोगदे करावे लागले. म्हणजे त्याची जर सगळं तेव्हाचं आता आठवलं तर आत्ताचा जो रस्ता आहे आणि आम्ही जे केलं ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा अंतर आहे. आणि शिवाय बराचसा भाग त्यातला दलदलीचा होता, त्याला आपल्याला त्याच्यामध्ये
तांत्रिक प्रक्रिया असते, त्या जमिनीचं स्ट्रेंथनिंग करावं लागतं, ते करून आपल्याला काही 12 महिने 18 महिने ते ठेवावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यात कराव्या लागल्या. नंतर ह्या झोपड्या काढून आम्हाला त्याच्या आसपासच्या भागात अशी घरं बांधून त्यांचं पुनर्वसन करावं लागलं. आजही जर तुम्ही त्या बोगद्यामधून मुंबईच्या बाजूला पुढे गेलात तर त्या ईस्टर्न फ्रीवेच्या दोन्ही बाजूला इमारती दिसतील, मल्टी स्टोरी इमारती. याच्यामध्ये या प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन केलेलं आहे. हे पुनर्वसन करत असताना ते पुन्हा वेळेचा आयोजन करावं लागतं, कुठल्या वेळेला कुठल्या टप्प्यातल्या लोकांचं पुनर्वसन करायचं, कारण ती जागा कॉन्ट्रॅक्टरला आपल्याला काम करण्यासाठी उपलब्ध करून द्यावी लागते. आणि अनेक वेळेला अनपेक्षित सुद्धा गोष्टी येतात. जसं आम्ही टनेल करत असताना पूर्वी जिओटेक्निकल इन्व्हेस्टिगेशन झालं होतं, त्याप्रमाणे त्या बोगद्याचं आम्ही काही नियोजन केलं. प्रत्यक्ष जेव्हा बोगद्याचं काम सुरू झालं ज्या एका विशिष्ट तंत्रज्ञानाने, तेव्हा लक्षात आलं की आतमध्ये एक मोठा ठिसूळ दगडांचा खूप मोठा पट्टा आहे आणि जर आपण ज्या पद्धतीने काम करतो त्याच पद्धतीने करत गेलो तर ते कदाचित खाली पडायची शक्यता आहे. वरती झोपड्या होत्या आणि म्हणून मग आम्हाला काम थांबावं लागलं. त्याचं पुन्हा तांत्रिक सगळं जे काही स्पेसिफिकेशन्स होते ते बदलावे लागले. त्या पूर्ण टनेलला आतून लाइनिंग करावं लागलं कॉन्क्रीटचं, त्याच्यासाठीची पूर्वतयारी करावी लागली. तर ही निर्णयांची फ्लेक्झिबिलिटी सुद्धा ठेवावी लागते, ते पर्याय आपल्याला उपलब्ध ठेवावे लागतात. मला सांगा किती चिकाटीचं काम आहे हो? अतिशय चिकाटीचं काम आहे. फ्रस्ट्रेशन येत असेल ना मध्ये मध्ये? फ्रस्ट्रेशन येतं, काही वेळेला निराशेचे खूप क्षण असतात, पण त्याच वेळेला काहीतरी चांगलं घडत असतं. म्हणजे एखादी गोष्ट आता आमच्याकडे इतक्या एका वेळेला मान्यतेच्या प्रक्रिया चालू असतात की कुठेतरी डिले होतं पण कुठून तरी मान्यता येते. आता या प्रकल्पात आम्हाला बरीचशी इव्हन रिलिजियस स्ट्रक्चरचं सुद्धा पुनर्वसन करावं लागलं. त्यावेळेला सुरुवातीला लोकांचे विरोध होता, पण नंतर लक्षात आलं की ते आपणहून पुढं होत आहेत आणि आम्ही जो काही मार्ग सुचवतोय त्याला ते प्रतिसाद देत आहेत. तर ह्या काही वेळेला ह्या घटना आनंद पण देऊन जातात. म्हणजे इट्स अ ज्युडिशियस मिक्स ऑफ बोथ द थिंग्स. कधी कधी निराशेचे क्षण असतात, पण चिकाटी सोडून चालत नाही, म्हणजे मिळूच सोडून चालत नाही. कधी आपण हार मानून चालतच नाही, अदरवाईज मुंबईमध्ये हे प्रकल्प कधीच होणं शक्य नाही. हा 17 किलोमीटरचा प्रकल्प 16 जून 2014ला तुम्ही पूर्ण केलात. मला वाटतं तुमच्या चिकाटीमुळेच तुम्हाला मेट्रो 3 साठी तुमची निवड केली असेल. असं असू शकेल नाही का? आपण मेट्रो 3 म्हणजे काय ते आधी बघूया. हो नक्कीच, एक छोटीशी फिल्म आहे. एक छोटीशी फिल्म आहे. मेट्रो 3 हा प्रकल्प काय आहे, जो प्रकल्प आत्ता यांच्या हाताखाली सुरू आहे, यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे, तो बघूया आपण. Nearly 7.5 million commuters cram themselves into local trains daily. साउथ बॉम्बे साइड जाताना खूप स्ट्रगल असतं. There are about 700,000 cars on the road. The pollution level has risen to an alarming rate. 3,000 buses undertake 4.5 million journeys per day. For a common Mumbaikar, daily travel has become a challenge. But this will soon change. Mumbai Metro, connecting the unconnected. For the safety of residents and their property, new Austrian tunneling method and tunnel boring machines will silently build the tunnels beneath the layers of the earth. NATM method causes least inconvenience to the public and involves tunnel construction using 2 simultaneous stages known as top heading and bench heading. The circular headed tunnel boring machine is used as an alternative to NATM. For line 3, TBMs will excavate tunnels at a depth of 20 to 30 meters and will pass through a variety of subterranean matter like hard rock, fractured rock, or almost anything in between. As the TBM moves forward, the round cutter heads cut into the tunnel face and splits off large chunks of rock. The cutter head carves a smooth round hole through the rock, the exact shape of a tunnel. Conveyor belts carry the rock shavings through the TBM and out the back of the machine to a dumpster. Muck from the tunnels will be disposed of out of the city. High-pressure water jets for wheel washing of the trucks will prevent any deposit of mud and soil on public roads. Tunnel lining is the wall of the tunnel. It consists of precast concrete segments that form rings.
Finally, with inner lining and electric works, the tunnel gets completed. MMRC is committed to safeguard all resident and heritage buildings on the corridor of Line 3. The corporation will deploy high-tech monitoring instruments that provide real-time information or pre-warnings for any structure, building or utility within the excavation zone of the tunnel. Only entry and exit points will be on the surface level, and all 26 stations will be built below the ground using NATM and cut-and-cover method. Proper barricading and steel decking will ensure smooth passage of traffic and cause least inconvenience to the people of the city. These stations will have mainly 2 levels. At concourse level, there will be ticketing counters and people would enter through automatic flap gates. Below it would be the platform level with walkways in between and trains moving on the 2 sides of the platform screen doors. For the convenience of passengers, stations will be air-conditioned, will have state-of-art lighting, LED-based display boards, announcement systems, centralized clock system, passenger information display, and CCTV surveillance system. Lot of emphasis is being given on implementing green measures. Besides lifts and escalators to be provided, underground stations will also have all the advanced features to tackle any emergency situations. Automatic fare collection will ensure zero revenue loss, and passengers will have the option of using contactless tokens and smart cards for their journey. Once the network is operational, nearly 35 air-conditioned trains of 6 coach cars will run with a peak frequency of 3 to 4 minutes from Cuff Parade to Bandra and 6 to 8 minutes from Bandra to Seeps. For the safety of the passengers, the metro system will have centralized automatic train control system consisting of automatic train operation, automatic train protection, and automatic train signaling modules. The coaches will have green technologies like LED-based smart lighting and improved regenerative braking system. In case of an emergency, these standard gauge trains will have front emergency doors for the safer evacuation of the passengers. The trains will also have special seats reserved for the women, elderly, and differently abled passengers. This green initiative of Mumbai Metro Rail Corporation will serve as a role model for urban transportation projects in India and revolutionize the way Mumbai travels. अब हम कभी भी सिद्धिविनायक आराम से जा सकते हैं। वा अश्विनीताई, स्वप्न बघताना नेहमीच छान वाटतं. हे बघताना आम्हाला खूपच छान वाटत होतं, पण आता हे करताना त्या फ्रीवेला जितक्या परवानग्या लागल्या असतील त्याच्या दुप्पट तिप्पट परवानग्या नाही का, हे सगळं नियोजन करून हे कधी आणि कसं होणार आहेत नाही, हे तुम्ही जरा आम्हाला सांगाल मेट्रोच्या बाबतीतलं. हा मेट्रो प्रकल्प खरं तर ह्याची कॉन्सेप्च्युअली ह्याची सुरुवात 2011मध्ये झाली होती, पण आता आपण आपल्या फिल्ममधून पण लक्षात आलं असेल की अतिशय गुंतागुंतीचा आणि कठीण, म्हणजे डॉक्टर ई श्रीधरन नुकतेच त्यांनी आम्हाला MMRCला व्हिजिट केली होती, भारतातला सगळ्यात कठीण प्रकल्प असं त्याचं त्यांनी वर्णन केले. त्यामुळे निश्चितच इतक्या कठीण प्रकल्पाला ड्रॉइंग बोर्डवरून प्रत्यक्षात आणणं ही एक कसरत आहे, हे एक मोठं शिवधनुष्य आहे जे आम्ही सर्वांनी मिळून पेलण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ह्याचं जे आत्ताचं नियोजन आहे, आपण प्रत्यक्षामध्ये आता कामाला सुरुवात झाली 2016मध्ये आणि सप्टेंबर 2020पर्यंत ह्याचा पहिला टप्पा म्हणजे कार डेपोपासून ते बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सपर्यंतचा आणि अजून त्याच्यानंतरच्या 6 महिन्यामध्ये दुसरा उर्वरित टप्पा जो कप परेड किंवा कुलाब्यापर्यंत आहे हे करण्याचा मानस आहे. आणि त्यासाठीची पूर्ण पूर्वतयारी ही आमच्याकडून झालेली आहे, कारण गेली 5-6 वर्षे या प्रकल्पावरती काम चालू आहे. कारण इतका मोठा प्रकल्प, भूमिगत प्रकल्प आपण करत असताना विविध प्रकारच्या अभ्यासांची आवश्यकता असते, त्यामुळे त्याचा मुंबईचा जमिनीखाली नेमकं काय आहे हे माहिती असावं लागतं, ज्याला जिओटेक्निकल इन्व्हेस्टिगेशन्स म्हणतात. आणि ज्या भागातून आपण जातोय तो इतका अडचणीचा दाटीवाटीचा भाग आहे की आपल्याला भूमिगत जाण्याशिवाय काही पर्याय नाही.
त्यामुळे स्टेशनसुद्धा भूमिगत आहेत. मग ही स्टेशन्स बांधत असताना ती कुठल्या मेथडनी बांधायची त्याच्यावरही खूप अभ्यास होऊन शेवटी त्या परिसराचा सगळं अभ्यास करून मग ती मेथडॉलॉजी आम्ही ठरवली. NATM आणि कट अँड कव्हर या प्रिफिलमध्ये सुद्धा आपण त्याचा उल्लेख ऐकला, हे सुद्धा आम्ही त्याच्यावरून ठरवलं. त्यामुळं अनेक काळ त्याचा अभ्यास चालू आहे आणि आता जी तयारी आमची आहे त्याच्यावरून हे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी फारसा काही कालावधी लागणार नाही असं माझी स्वतःची धारणा असं आहे. तुम्हाला वाटतं? आता हे सगळी जबाबदारी तुम्ही आज घेतात, घरासाठी वेळ मिळतो का हो? मिळतो ना, नक्कीच कसा मिळतो. काढता? कारण ऑफिसच्या नंतरचा सगळा वेळ हा घरासाठीच असतो आणि त्यामुळं माझं असं खूप मोठं सोशल लाईफ दुसरं कुठलं फारसं मी ठेवत नाही आणि कुटुंबासाठी मुलांसाठी वेळ देणं म्हणजे अशा प्रकारचे जर काही कार्यक्रम वगळले तर अन्य ठिकाणी मी फारशी तुम्हाला दिसणारी नाही आणि त्यामुळे तो वेळ मुलांसाठी असतो. मुलं तुमची? माझी मुलगी 8वीत आहे, मुलगा 7वीत आहे. मुलगा 7वीत. आणि गेली म्हणजे मी MMRDAत काम करत असल्यापासून त्यांना आता माझ्या कामाच्या स्वरूपाची जाणीव आहे आणि त्यामुळं अभ्यासाच्या बाबतीत ते पूर्णपणे स्वयंपूर्ण आहेत. पण संध्याकाळचा वेळ हा बहुतेक वेळेला त्यांच्यासोबत दिला जातो. वीकेंड्स असतात ते असतात आणि वर्षातून काही सुट्ट्या घेऊन हे पूर्णपणे मुलांच्या बरोबर वेळ दिला अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरच्या आयुष्याचं नियोजन करता. स्वयंपाक वगैरे कसं काय करायला आवडतं नाही काय? स्वयंपाक मला खूपशी आवड नाही पण मला करता येतं आणि विशेषतः मुलांना जे आवडतं कारण मुलांच्या बरोबरचा वेळ कमी मिळत असल्यामुळं सकाळी विशेषतः मुलांचा डबा पूर्ण म्हणजे स्नॅक बॉक्स, लंच बॉक्स, बसमध्ये खाण्याचा डबा हे सगळं मी अगदी आवडीने करते आणि त्यामुळं पण एरवी मात्र स्वयंपाकासाठीचा वेळ कमी मिळतो कारण संध्याकाळी किती वाजता घरी येतो याचा काही अंदाज नसतो. पण ते डब्याचं नियोजन करून ते नक्की मग तुम्ही या मेट्रोच्या नियोजनाला येता. पण हे सगळं करत असताना व्यग्रता राहते का हो? व्यग्रता राहते आणि थोडासा स्ट्रेस असतो पण एक असतं की स्विच ऑन स्विच ऑफ करण्याची सुद्धा तुम्हाला सवय करून घ्यावी लागते कारण सरकारी नोकरी ही अशी असते की ती तुम्हाला सर्वव्यापी असतं म्हणजे तुमचा कुठलाही सरकारी अधिकारी हा 24/7 लोकांच्या सेवेमध्ये असणं अपेक्षित असतं. त्यामुळे तुम्ही असं नाही करू शकत की संध्याकाळी घरी गेल्यानंतर मोबाईल स्विच ऑफ केला किंवा आता मी माझं कुठलंही कार्यालयाचं काम करणार नाही असं होत नाही. अनेक वेळेला विधिमंडळाची पार्लमेंटची अधिवेशनं चालू असतात तेव्हा जेव्हा केव्हा प्रश्न येतात त्यावेळेला करावं लागतं. अशा प्रकारचे आम्ही प्रकल्प करतो तेव्हा प्रकल्पाचं काम करत असताना अनेक अडचणी येतात. ईस्टर्न फ्रीवेच्या कामामध्ये सुद्धा 1-2 ॲक्सिडेंट्स झाले त्यावेळेला रात्रीसुद्धा जावं लागतं. काही वेळेला प्रकल्पामध्ये मिलन आरोपीच्या वेळेला लॉन्चिंग जे आम्ही रेल्वेच्या ट्रॅकवरती करत होतो स्पॅनचं तेव्हा त्यावेळेलाही जायला लागायचं. त्यामुळं आपण 24/7 हे शासकीय कामासाठी अवेलेबल हे असावंच लागतं. त्यामुळं त्याचा एक स्ट्रेस असतो. पण आता माझी जवळजवळ 21 वर्षांची सेवा झाली आणि हळूहळू हे तुम्ही शिकत जाता स्ट्रेस मॅनेजमेंट. तर मला असं वाटतं सेवेमध्ये सुद्धा कधीही आपण परिपूर्ण नसतो, आपल्याला सतत शिकावं लागतं. आणि सुरुवातीला जेव्हा मी कुठलीही शासकीय नोकरीची बॅकग्राऊंड नसताना जेव्हा ह्याच्यात आले तेव्हा छोट्या छोट्या संघर्षांनी पण खूप स्ट्रेस व्हायचं कारण जेव्हा तुम्ही लोकप्रतिनिधींशी बोलत असता कारण ग्रामीण भागामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या समुदायाशी तुमची चर्चा होत असते आणि त्याचा तुम्हाला अनुभव नसतो. त्यांना कशा प्रकारेचे हाताळायचं हे माहिती नसतं. ते तुम्ही ऑन द जॉब शिकत जाता आणि त्यामुळे सुरुवातीला असे संघर्षाचे प्रसंग यायचे. ते प्रसंग आल्यानंतर आतून खूप क्षोभ व्हायचा आणि हा कशामुळे व्हायचा तर हा प्रसंग मी अजून चांगल्या पद्धतीने हाताळू शकले असते पण मी नाही हाताळला आणि माझी काही चूक झाली असेल किंवा मी थोडीशी कणखर असायला हवी होते किंवा मी थोडासा हळूवारपणे हाताळायला हवं होतं. अशा प्रकारच्या गुंता तेव्हा असायचा आणि पण हळूहळू मग ह्या गोष्टीची तुम्हाला सवय होते. थोडंसं त्या प्रत्येक प्रसंगाकडं डिस्पॅशनेटली बघण्याची सुद्धा हे होतं आणि त्याच्यामध्ये इतकी गुंतवणूक न करून घेता काही वेळेला बुद्धिवादाने हे प्रश्न सोडवावे लागतात. हे हळूहळू याच्यात शिकत जातो आणि त्यामुळे व्यग्रता जरी असली तरीसुद्धा जे काम करतो त्याच्यामध्ये माझी एकाग्रता होते. म्हणजे जेव्हा घरी असते तेव्हा घरच्या गोष्टींवर, जेव्हा कार्यालयामध्ये असते तेव्हा कार्यालयाच्या गोष्टी. 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न की तुम्ही तुमची सिन्सिअरिटी 21 वर्ष कशी जपली आणि दुसरा प्रश्न आहे की तुम्हाला राग संताप कधी कधी येतो? सिन्सिअरिटी जपली म्हणजे मला असं वाटतं प्रशासकीय सेवेमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर सिन्सिअरिटी, प्रामाणिकपणा, झोकून देऊन काम करणं ही त्याची गुरुकिल्ली आहे. आणि असा जर तुमचा स्वभाव असेल तरच या गोष्टी, हे नोकरी तुम्ही एन्जॉय करू शकता, ते काम तुम्हाला आवडू शकतं. आणि हे जसजसं कळत जातं कारण सिन्सिअरिटीची खूप फळं पण मिळतात. लोकांकडून ॲप्रिसिएशन मिळतं. तुमच्या म्हणजे
इतकं तुमच्या नकळतपणे अनपेक्षितपणे कोणीतरी येऊन तुमच्या कामाचं कौतुक करतं आणि हे सगळं बघतं. शिवाय तुम्हाला दिसतं की तुम्ही ह्या नोकरीमध्ये तुम्ही जनमानसावर किती प्रभाव टाकू शकता, लोकांचे आयुष्य बदलू शकता. म्हणजे मी CEO जिल्हा परिषद म्हणून काम करत असताना तेव्हा तर खूप क्षेत्रामध्ये काम करायला मिळायचं. कुपोषित मुलांचं, अंगणवाडींमध्ये कुपोषित मुलं असायची, त्याचं मी ट्रॅकिंग करायला सुरुवात केली. काही कारणानंतर लक्षात आलं की ती जी मुलं होती कुपोषणाच्या एका कॅटेगरीतली ती वरच्या कॅटेगरीत आली, त्याच्यातून ती वरच्या कॅटेगरीत आली. किंवा प्राथमिक शाळांमध्ये आम्ही गुणवत्ता वाढवण्यासाठी केलेले प्रयोग असतील किंवा